मागे 2-4 दिवस पाऊस पडला ना, तर पुष्कळ माती ओली झालेली आहे आणि चिखल तयार झाला आहे चांगला. इकडे जनावरं फिरतात ना, त्यामुळे भरपूर चिखल तयार होतो. तर ती मी आयतीच माती आणून ठेवते, तयार झालेला चिखल. आता हिवाळ्यात मग मी बाहेर चुलीवर स्वयंपाक करते ना, मला खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला. त्यासाठी मी ही 3-4 घमेले माती आणून ठेवलेली आहे. आजच पहा ना किती ऊन पडलं आहे. भाद्रपदातलं ऊन खूप कडक असतं, पितृपक्षातलं. आता मी एवढी माती आणली, तर मला आता नाश्ता करायचा आहे. भूक तर लागलीच आहे चांगली. म्हणून मी आता भात आहे फोडणीचा रात्रीचा, तो परतते. त्यात मी चिमूटभर साखर टाकली आहे, मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे, जिरं, मोहरी. मी कांदा चिरायला विसरले, तर मी आता नुसता कढीपत्त्याचाच भात फोडणीला घालते. बिना कांद्याचा सात्विक भात. आणि तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे थोडीशी, धणेपूड टाकली आणि हा भात त्याच्यात टाकून परतून घेते आणि नाश्ता करते. या तुम्ही पण नाश्ता करायला. बघा किती ऊन आहे बाहेर पडलेलं, खूप ऊन पडलं आहे. तर हा चिखल वाळून गेला असता, मग मला चुलीसाठी भिजवावा लागला असता.